नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। आज टाइम सांगा 26 नोव्हेंबर 2022। आज कोणता दिवस आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे। त्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा। ठीक आहे, तर आता बघा, मला सांगायचं आहे की आपल्या संविधानाची निर्मिती कशी झाली आणि संविधानाशी संबंधित जेवढ्या काही बाबी आणि परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न, ह्या सगळ्या गोष्टी आपण आज काय म्हणून सांगा पाहणार आहोत। तर बघा, ह्या ठिकाणी बघत असताना सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, बघा लक्ष द्या, 26 नोव्हेंबर 1949 साली भारताच्या स्वतंत्र राज्य घटनेचा स्वीकार करण्यात आला। प्रश्न होतो, भारतीय राज्यघटना केव्हा स्वीकारण्यात आली? तर उत्तर 26 नोव्हेंबर 1949 ह्या दिवशी आपण काय सांगा राज्यघटनेचा स्वीकार केला आणि तो दिवस होता 26 नोव्हेंबर आणि त्या दिवसाला मग आपण काय सांगा संविधान दिवस असे म्हणत असतो। म्हणून हा दिवस संविधान दिन, संविधान दिवस म्हणून साजरा केला जात असतो। ठीक आहे, चला आता ह्याच्याशी संबंधित काय म्हणून सांगा काही कंटेंट, काही बाबी आपण या ठिकाणी काय म्हणून सांगा डिस्कस करणार आहोत, ते लक्षात घ्या। आता बघा, भारतीय राज्यघटना दिनविशेष, भारतीय राज्यघटना दिनविशेष आपण या ठिकाणी काय सांगा बघणार आहोत। आता बघा, तुम्हाला सांगतो इथे पहिल्यांदा काय झालं आणि त्याच्यानंतरचे कंटेंट काय काय होते ते सगळे आपण या ठिकाणी काय सांगा डिस्कस करणार आहोत। तर बघा, पहिल्यांदा इथे घटनेचा पहिला प्रारंभिक मसुदा नागरी सेवामधील सनदी अधिकारी आणि न्यायाधीश डॉक्टर BN राव यांनी तयार केला। घटना समितीचे ते सल्लागार होते। प्रश्न विचारते, घटना समितीचे सल्लागार कोण होते? तर सर BN राव होते। त्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना स्वीकारली जात असताना केलेल्या भाषणात डॉक्टर राव यांना प्रारंभिक मसुदा तयार केल्याचे श्रेय दिले। म्हणजे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण दिलं तर तेव्हा घटनेचा प्रारंभिक मसुदा काय सांगा BN राव यांनी तयार केलेला होता असं ते भाषण करताना बोलले होते। हा एक मुद्दा। बघा, त्याच्यानंतर जर समजा आपण बघतो म्हटलं तर लक्षात घ्या, दुसरा पॉईंट कसा राहील सर या ठिकाणी? तर बघा इथे आता पहा, आपण जर बघतो म्हटलं, ब्रिटिश सरकारने 1946 मध्ये सत्तेचे हस्तांतरण करण्यासाठी कॅबिनेट मिशन भारतात पाठविले आणि नंतर 9 डिसेंबर 1946 रोजी घटना परिषदेचं पहिलं अधिवेशन झालं। हे तुम्हाला माहित असेल, 9 डिसेंबर 1946 रोजी घटना परिषदेचे पहिले अधिवेशन झाले आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकारण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 पासून लागू करण्यात आली। म्हणजे लक्षात घ्या, घटनेची अंमलबजावणी कोणत्या तारखेला सुरू झाली? तर उत्तर काय पाहिजे आपल्याला सांगा, 26 जानेवारी 1950 पासून लागू करण्यात आली। देशाच्या शिल्पकारांना घटना तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, लक्षात घ्या, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, म्हणजे जवळजवळ आपण काय म्हणू सांगा 13-14 दिवस कमी असे काय सांगा 3 वर्ष या ठिकाणी घटना निर्मितीसाठी लागले। हाही प्रश्न तुम्हाला काय सांगा विचारला जात असतो। ह्याच्यानंतर बघा, नंतरचा कंटेंट जर समजा आपण बघतो म्हटलं तर काही गोष्टी या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या। बघा काय म्हणू, इथे तिसरा कंटेंट या ठिकाणी पहिल्यांदा घटना परिषदेची बैठक झाली तेव्हा परिषदेचे सर्वात ज्येष्ठ सदस्य डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, आता हे कुठल्या देशाच्या काय म्हणून सांगा पार्श्वभूमीवर निवड करण्यात आली होती? म्हणजे कोणाला म्हणजे काय सांगा अध्यक्ष करायचं बाबा? तर काय सांगा फ्रान्सची पद्धत त्या ठिकाणी लागू करण्यात आलेली होती आणि त्यावेळेस काय म्हणून सांगा सर्वात ज्येष्ठ वयस्कर सदस्य डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे परिषदेचे तात्पुरते फक्त काय सांगा 2 दिवस, दुसऱ्या दिवशी कायमस्वरूपी अध्यक्ष निवडण्यात आले। लक्षात घ्या, तात्पुरते अध्यक्ष होते प्रथम डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी घटना निर्मितीच्या काय सांगा घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असे आपण लक्षात घेऊ। आता बघा, घटनेबद्दलच्या काही बाबी लक्षात ठेवा। मूळ घटना हस्तलिखित आहे, हँड रिटन आहे, लक्षात घ्या, मूळ घटना हँड रिटन आहे आणि तिचे प्रत्येक पान नक्षीकामाने सजवण्यात आलेले आहे। बघा, नेटवर जाऊन सर्च करा, तुम्हाला दिसते, त्याच्यात कारागिरी केलेली आहे, कलाकुसर केलेली आहे, नक्षीकामाने सजवण्यात आले आहे। घटनेची मूळ प्रत प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी लिहून काढलेली आहे। प्रश्न विचारले जातात मित्रांनो तुम्हाला, म्हणजे काय म्हणून सांगा परीक्षेच्या अनुषंगाने। हे बघा, मूळ प्रत, कोणती प्रत म्हणून सर आपण? मूळ प्रत प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी लिहून काढली आणि चित्रकार नंदलाल बोस आणि त्यांचे काय सांगा शिष्य, लक्षात घ्या, आणि बेवहर राम मनोहर सिन्हा यांनी प्रत्येक पानावर काय म्हणून सांगा नक्षीकाम केलेलं आहे। आता बघा, हिंदी आणि काय म्हणून सांगा इंग्रजी भाषेतील घटनेवर घटना परिषदेच्या सर्व 284 सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहे। म्हणजे इथे तुम्हाला एक प्रश्न पुन्हा विचारला जाईल की घटना
निर्मितीनंतर एकूण किती सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या, तर उत्तर काय म्हणून सांगा 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या, असंही आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. ठीक आहे. त्याच्यानंतर जर समजा आपण बघतो म्हटलं घटनेच्या मूळ प्रती आता कुठे ठेवलेल्या आहे असा तुम्हाला प्रश्न येईल की घटनेच्या मूळ प्रती सर कुठे ठेवल्या, तर घटनेच्या मूळ प्रती संसदेच्या ग्रंथालयात जतन करून ठेवलेल्या आहेत. लक्षात घ्या, ज्या पेटीत त्या ठेवलेल्या आहेत त्यात कोणता वायू भरलेला आहे, तर हेलियम वायू भरलेला आहे. आणि ही घटना तयार करणाऱ्या थोर नेत्यांनाच भारतीय प्रजासत्ताकाचे संस्थापक मानले जाते असे आपण लक्षात घेऊया. ठीक आहे. ह्याच्यानंतर बघा तुम्हाला सांगतो घटनेच्या मसुद्याचे हिंदी भाषांतर. बघा एक महत्वाचा मुद्दा की जसं काय म्हणून सांगा हिंदी भाषांतर काही नेत्यांना खटकलं आणि म्हणून मग मला या ठिकाणी सांगायचं आहे घटनेच्या मसुद्याचे हिंदी भाषांतर काही प्रमुख नेत्यांना खटकले होते. त्याच्यामध्ये बघा इथे ज्योतिंद्र दास गुप्ता आपल्या लँग्वेज कॉन्फ्लिक्ट अँड नॅशनल डेव्हलपमेंट या पुस्तकात म्हणतात डॉक्टर रघुवीर यांच्यावर घटनेच्या हिंदी भाषांतराची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मग इथे बघा हा एक प्रश्न होईल तुम्हाला. बघा कोणावर म्हणू आपण, डॉक्टर रघुवीर. कोण सर, डॉक्टर रघुवीर यांच्यावर घटनेच्या हिंदी भाषांतराची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र त्यांनी केलेल्या भाषांतरावर पंडित नेहरू आणि काही नेते हे काय म्हणून सांगा समाधानी नव्हते. म्हणजे मुद्दा कसा होता तर लक्षात घ्या की घटनेचं त्यांचं असं म्हणणं होतं की कट टू कट भाषांतर झालेलं नाही आहे असं त्यांचं म्हणणं होतं. नेक्स्ट बघा आपण जर समजा बघतो म्हटलं तर नंतरचा मुद्दा या ठिकाणी जर समजा पाहतो म्हटलं तर थोडंसं लक्षात घ्या. आता बघा इथे आपण असं लक्षात घेऊ मताधिकार. हे बघा मताधिकार म्हणजे मतदान करण्याचा अधिकार. मताधिकार मूलभूत अधिकार नाही, अनेक देशांत मतदानाचा अधिकार मूलभूत ठरवण्यात आलेला आहे. लक्षात घ्या भारतीय घटनेत मूलभूत अधिकार 3ऱ्या भागात दिलेले आहेत. तुम्हाला माहित असेल काय म्हणून सांगा मूलभूत अधिकार म्हणा, मूलभूत हक्क म्हणा, सर कितव्या भागात दिलेले आहे, तर उत्तर काय सांगा 3ऱ्या भागात. तुम्ही कलमची जर गोष्ट कराल तर कलम काय सांगा 12 ते 35 इथपर्यंत काय म्हणून सांगा आर्टिकल मध्ये हे अधिकार काय सांगा देण्यात आलेले आहे. बघा त्यात काय म्हणून सांगा मताधिकाराचा समावेश होत नाही, हे लक्षात घ्या. नंतर बघा तत्ववेत्ते मानवेंद्रनाथ रॉय यांनी राज्यघटनेची संकल्पना मांडली होती. मग प्रथम संकल्पना कोण मांडली होती असा तुम्हाला प्रश्न येते, तर उत्तर काय म्हणून सांगा मानवेंद्रनाथ रॉय यांनी घटनेची काय सांगा संकल्पना मांडली होती असे आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. नंतर बघा घटनेची प्रस्तावना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1946 मध्ये लिहिलेल्या मसुद्यावर आधारलेली आहे. लक्षात घ्या त्यात घटनेच्या मूळ तत्वांचा उल्लेख केलेला आहे. प्रस्तावना प्रिम्बल हा घटनेचा कोण सांगा आरसा आहे. घटनेमध्ये काय दिलेला आहे हे प्रस्तावनेत सांगितलेलं आहे. जसं एखाद्या दुकानात काय असते त्याचं पोस्टर असते लक्षात ठेवा, तर तसं संपूर्ण घटनेचा सार अत्यंत महत्वाची प्रस्तावना आहे आणि ती प्रस्तावना म्हणूनच तुम्हाला काय सांगा पाठ करून घेतली जाते हे लक्षात ठेवा. बघा तर या प्रस्तावनेची प्रेरणा अमेरिकेच्या चार्टरवरून घेतली गेली असावी. म्हणजे तुम्हाला पुन्हा जर प्रश्न विचारला की भारतीय राज्यघटनेची जी प्रस्तावना आहे त्याची प्रेरणा कुठून घेतली गेली असावी, तर त्याचं उत्तर अमेरिकेच्या चार्टरवरून घेतली गेली असावी. कारण दोन्ही घटनांच्या प्रस्तावनेची सुरुवात विथ द पीपल, आम्ही भारताचे काय सांगा लोक, विथ द पीपल म्हणजे आम्ही लोक, तिकडे विथ द पीपल आणि इकडे काय म्हणतो आपण सांगा आपण भारतीय असल्या कारणाने आम्ही भारताचे लोक असे आपण म्हणत असतो. नेक्स्ट बघा आता तुम्हाला सांगतो मूळ घटनेची जर गोष्ट केली आपण तर मूळ घटनेत 395 प्रकरणे, 8 शेड्यूल आणि 22 भाग आहेत. सध्या घटनेत मात्र आता हे दुरुस्त्या करू वाढून लक्षात घ्या सध्या घटनेत 448 प्रकरणे, 12 शेड्यूल आणि 25 भाग आहे असे आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. ठीक आहे. आता बघा तुम्हाला सांगतो इथे जर आपण बघतो म्हटलं तर नीट लक्षात घ्या मूळ घटनेत जानेवारी 2020 पर्यंत 104 वेळा बदल करण्यात आले आहे. सर किती वेळा म्हणून 104 वेळा घटना दुरुस्ती झालेली आहे, बदल करण्यात आलेले आहे. अलीकडचा बदल 101वा होता, तो म्हणजे कसं सांगा जीएसटीच्या संदर्भात, आणि अलीकडे त्याच्यानंतरही बऱ्याच काय सांगा घटना दुरुस्त्या झालेल्या आहे. देशाच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त बदल तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात झाला आणि ती काय सांगा 42वी घटना दुरुस्ती होती 1976. ही बाकी माहिती तुम्हाला पुस्तकाला मिळून जाते, लक्षात घ्या. 42वी घटना दुरुस्ती ह्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन लघु राज्य घटना असं सुद्धा म्हटल्या जाते.
आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगतो, हे बघा 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये झालेली आहे आणि त्याच्यानंतर 44वी घटना दुरुस्ती झाली 1978 मध्ये. तर या काय झालं की बऱ्याच काही गोष्टी 42व्या घटना दुरुस्ती 1976 मध्ये झालेल्या 44वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये रद्द करण्यात आल्या होत्या, हे लक्षात घ्या. बघा आता बघा तुम्हाला सांगतो नंतरचा कंटेंट या ठिकाणी जर समजा आपण बघतो म्हटलं तर आता पहा या ठिकाणी आता तुम्हाला सांगतो, हे बघा इथे काय झालेलं होतं, नंतरचा पॉइंट आपण बघूया. हे बघा घटनेची प्रस्तावना एकदा 1976 मध्ये बदलण्यात आली. बघा हीच दुरुस्ती कोणती सांगा, 42वी घटना दुरुस्ती 1976 आणि तेव्हाच्या पंतप्रधान कोण सांगा, इंदिरा गांधी. तर ह्यांच्या कारकिर्दीमध्ये घटनेची प्रस्तावना एकदा 1976 मध्ये बदलण्यात आली. त्यात समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि अखंडत्व हे शब्द काय सांगा जोडल्या गेले. आता तुम्हाला विचारते की हे शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने काय सांगा जोडण्यात आले, तर समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडत्व हे शब्द काय म्हणून सांगा 1976च्या घटना दुरुस्तीने जोडण्यात आले. आणि या दुरुस्तीपूर्वी प्रस्तावनेत देश सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक आहे असे म्हटले होते. दुरुस्तीनंतर देश सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी प्रजासत्ताक आहे असे म्हटले गेलेले आहे. आता प्रिंबल तुम्हाला माहित आहे, लहानपणापासून शाळेमध्ये तुम्ही म्हणत आलेले आहे, ही सर्वच्या सर्व प्रिंबल तुम्हाला काय म्हणून सांगा माहित आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मूलभूत अधिकारामधून एक अधिकार काय सांगा वगळण्यात आलेला आहे, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. बघा इथे संपत्ती जमविण्याचा अधिकार पूर्वी मूलभूत अधिकारांच्या कक्षेमध्ये येत होता. 44व्या घटना दुरुस्तीनंतर तो मूलभूत अधिकार राहिला नाही, तर तो आता कायदेशीर अधिकार झालेला आहे, मूलभूत राहिलेला नाही. बघा त्यामुळे सरकारला जनहित आणि जलकल्याणासाठी खाजगी संपत्ती न्यायालयात गेल्याविना ताब्यात घेण्याचा अधिकार काय सांगा मिळाला, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं मित्रांनो हे काय म्हणून सांगा आपली घटना आणि आपल्या घटनेचा काय म्हणून सांगा प्रवास इथे आपण लक्षात घेऊया. ठीक आहे. तर बघा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय आहे, या ठिकाणी कोणत्याही देशाची निर्मिती त्याच्या भौगोलिक सीमांच्या काय म्हणून सांगा निश्चिततेपासून होते. त्या सीमामध्ये राहणारे लोक म्हणजे राष्ट्र, पण त्याला संपूर्ण सार्वभौम देशाचे स्वरूप देण्यासाठी त्या देशामध्ये रूल्स असणं जरुरी असते, रेग्युलेशन्स असणं जरुरी असते. आणि त्या देशाचे जे रूल्स ठरवले जातात, रेग्युलेशन्स ठरवले जातात, त्या रूल्सची त्या रेग्युलेशन्सची एक पुस्तिका म्हणजे कोण असते, घटना. लक्षात घ्या, घटना म्हणजे एखादा इव्हेंट नाही, तर तुम्ही रूल्स अँड रेग्युलेशन ज्याच्यामध्ये देश कसा चालवायचा हे सर्व त्या ठिकाणी लिहिता. आणि ही घटना म्हणजे त्या देशाच्या भूमीचा काय असतो, कायदा असतो. त्या देशाच्या भौगोलिक क्षेत्राचा काय असतो, कायदा असतो. त्या देशाशी संबंधित सर्व सामाजिक, राजकीय, आर्थिक मूलभूत प्रश्नांची उत्तरे घटनेमध्ये असलीच पाहिजे. एखादा देश लोकशाहीवादी असावा की राजघराण्याचा असावा, प्लस देशाचा काही धर्म असावा की नसावा, देशाची आर्थिक घडी कशी असावी, सरकार, कायदेमंडळ आणि न्यायपालिका हे 3 महत्वाचे पिलर असतात. अलीकडे आपण मीडियाला 4था पिलर मानतो, लक्षात घ्या. तर या 3 स्तंभांचे एकमेकावर वर्चस्व निर्माण झाले तर त्यावेळेस घटनेची भूमिका काय असावी, देशाची प्रशासकीय रचना सांघिक असावी, एकात्मक असावी की प्रशासकीय आणि सांघिक दोन्ही प्रकारची असावी, नागरिकत्व एकेरी असावे की केंद्राचे वेगळे असावे, राज्याचे वेगळे असावे, लक्षात घ्या. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला काय सांगा घटनेतून मिळालीच पाहिजे. या प्रश्नांची उत्तरे सोपी नाहीत, पण ती सर्व आपल्याला काय सांगा आपल्या राज्यघटनेमध्ये मिळतात, कारण घटनाकर्त्यांनी त्या सर्व गोष्टींची व्यवस्थित नोंद आपल्या राज्यघटनेमध्ये करून ठेवलेली आहे, हे लक्षात घ्या. नंतर बघा म्हणूनच घटना शिक्षितांना लक्षात घ्या, म्हणून घटना इथे शिक्षितांना एक फायद्याची झालेली आहे, लक्षात घ्या. तरी घटना दिनाच्या निमित्ताने आतापर्यंत ज्या काही आपण आठवणी सांगितल्या त्या सर्व आठवणींना उजेडा दिलेला आहे. याच्यापेक्षाही अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घटना निर्मिती करताना आणि घटना पूर्ण होत असताना झाल्या होत्या, पण हा एक घटना निर्मितीचा काय सांगा प्राथमिक आढावा होता. तरी आज काय सांगा तुमच्या 26 नोव्हेंबर इथे काय म्हणून सांगा संविधान दिनानिमित्त तुम्हाला सर्वांना परत माझ्यातर्फे आणि माझ्या अकॅडमीतर्फे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.